नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अवैध वाळू माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार। गोदावरी नदीपात्रातील 11 फायबर बोटी व 3 इंजिन बोटी जिलेटिनने उद्ध्वस्त। 2,90,00,000चा मुद्देमाल नष्ट। दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड प्रतिनिधी साहेबराव गागलवाड। मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी धाडसी आणि प्रभावी कारवाई करत वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे। राष्ट्रीय हरित लवाद एनजीटी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत गोदावरी नदीपात्रात वापरण्यात येणाऱ्या 11 फायबर बोटी आणि 3 इंजिन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने जागीच उद्ध्वस्त करण्यात आल्या। गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याची तज्ज्ञांकडून वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे। नदीपात्राची नैसर्गिक रचना बदलणे, भूजल पातळीवर परिणाम होणे, नदीकाठची धूप वाढणे तसेच जैवविविधतेला धोका निर्माण होणे असे गंभीर परिणाम या अवैध उत्खननामुळे होत आहेत। त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे। दरम्यान या कारवाईनंतर वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून भविष्यातही अशाच प्रकारच्या धाडसी कारवाया सुरू राहतील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेत पर्यावरण संरक्षणासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते गोदावरी नदीपात्रातील अवैध उत्खनन रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे सातत्यपूर्ण मोहिमा राबविण्याची आवश्यकता आहे। पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसायाला मोठा धक्का बसला असून पुढील काळात अशा बेकायदेशीर कृत्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी साहेबराव गागलवाड। या कारवाईत सुमारे 2,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसर राष्ट्रीय हरित लवादाने एनजीटी संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। त्यामुळे या परिसरात वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर शासनाने स्पष्ट बंदी घातली आहे। मात्र या आदेशांचे उल्लंघन करून काही वाळू माफिया मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। महसूल विभागाकडून अधूनमधून कारवाई होत असली तरी प्रत्यक्षात वाळू तस्करी रोखण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याची चर्चा परिसरात सुरू होती। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना गोपनीय सूत्रांद्वारे गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। या माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने विशेष मोहीम आखण्याचे निर्देश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली। जून 20 रोजी शनिवारी पोलिसांनी खुजडा व माळकवठा शिवारातील गोदावरी नदीपात्र परिसरात गुप्तपणे सापळा रचला। पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता नदीपात्रात फायबर बोटी आणि इंजिनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले। मात्र नदीपात्रातील बोटी आणि साहित्य बाहेर काढणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि खर्चिक असल्याने तसेच पर्यावरणीय सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी जिलेटिनचा वापर करून संबंधित बोटी जागीच नष्ट करण्याचा निर्णय घेतला। या कारवाईत एकूण 11 फायबर बोटी आणि 3 इंजिन बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या। पोलिसांच्या मते या सर्व साहित्याची किंमत सुमारे 2,90,00,000 रुपये इतकी असून अवैध वाळू उत्खननासाठी याच साधनांचा वापर केला जात होता। त्यामुळे या कारवाईमुळे वाळू माफियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी अनेक संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये गणेश पाटील उबाळे, रा मारतळा, भरत घगे, रा मारतळा, कचरू जाधव, रा माळकवठा, कामाजी भरकडे, रा कौडगाव, माधव सोमवारे, रा येळी, ज्ञानेश्वर कळसे, रा वासरी, बबनराव खानसोळे, रा वासरी यांच्यासह 2 अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे। संबंधितांविरुद्ध गौण खनिज उत्खनन, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि अन्य संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्यासह दिलीप चक्रधर, गायकवाड, रामकिशन राजेमूळ, अर्जुन पवार, दत्ता राजेमूळ, पांचाळ, सूर्यवंशी, माणिक पवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले।
नाही थांब थोडंसं आता मी ते साहेब असं विचारत होता बोटमध्ये बसून बोट बाजूला अरे किती अवघड आहे ते डॅमच्या लावली तुम्ही हो ते सगळ्याच्यात लावली या ती आपल्या बोट या या थांब अपनी बोट बाजू में ले जरा चल ओम फट स्वाहा त्या कांबळच्या नीट समोरासमोर छोट्या कांबळच्या हो ते काय झालं दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.